नमस्कार, आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते आणि आपण आलो आहोत हुतात्मा राजगुरूंच्या जन्मगावी म्हणजे राजगुरुनगर येथे. इथे येऊन आपण खवय्येगिरी करणार आहोत, पण ती आता कोणाच्या घडी आपण धडकतोय ते बघूया. त्यांचं नाव आहे दाते. दाते फॅमिलीकडे आपण आलोय आणि या आहेत गंधाली दाते. हाय हाय, दाते फॅमिलीकडे तुमचा झी परिवाराचं स्वागत असो. थँक्यू. चला धडकूया. मस्त आहे तुमचं घर गंधाली, छान आहे. खूप झाडी वगैरे अशी छान आहे इकडे, मस्त आहे. बरं मला सांगा की काय करता तुम्ही, घरी कोण कोण आहे तुमच्या? हां, आमच्या घरी आम्ही इथे माझे सासू सासरे, मुलगा, मिस्टर, आम्ही इथे 5 जण राहतो. अच्छा. आणि माझं स्वतःचं ड्रॉइंगचं कॉलेज आहे. ग्रेट. तुम्ही कमर्शियल आर्टिस्ट वगैरे आहात? हां, कमर्शियलचा कोर्स झालेला आहे माझा. कुठच्या आहात तुम्ही, मूळच्या कुठच्या? मी मूळ तसं माझं माहेर रामदुर्गचं. रामदुर्ग कुठे आहे? कर्नाटकात. पण आता आई वडील पुण्यातच सेट झालेले आहेत. अच्छा. त्यामुळे आता पुण्यातलेच म्हणायला हरकत नाहीये. ओके. पण मग बोली भाषा काय? कन्नडा? हा, कन्नडा. कन्नडा बोलता तुम्ही? मातृभाषा कन्नडा आहे. आणि इथे 5 जण आम्ही राहतो. आणि कॉलेजमध्ये तुम्ही स्वतःही शिकवता? हो, मी पण शिकवते. तुम्ही पण शिकवता? आणि मुलगा केवढा आहे? माझा मुलगा 10वीला आहे. 10वीला? म्हणजे आता एकदम घरामध्ये अभ्यासाचं आणि टेन्शनचं वातावरण. फारसं टेन्शन आम्ही स्वतःही घेत नाही आणि त्यालाही देत नाही. ग्रेट. आई वडील असू देत सगळीकडे. कारण त्याला ड्रॉइंग मध्ये आवड आहे, त्याचा आवाजही चांगला आहे, तो गाणंही शिकतोय. त्यामुळे आणि त्याची अम्बिशन अशी आहे की त्याला ऍक्टर व्हायचंय. त्यामुळे मग म्हणजे तरी अभ्यास यायलाच हवा, पण फार टेन्शन न देता आम्ही घेतोय. एकदा एक तर लहानपणापासून माहिती असेल ना की आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन, थोडंफार जर विजन क्लिअर असेल तर मला वाटतं जास्ती सोपं जातं अभ्यास करायला ना. तर मला वाटतं आता आपण ते तर सगळं करूयाच. म्हणजे त्याला आमच्या सगळ्यांकडनं बेस्ट लक आहेच. पण आता हे सगळं करायला त्याला एनर्जी जिथून मिळते, काय खाऊन मिळते, तर ते पण महत्वाचं आहे. तर ते तुम्ही काय शिकता, काय शिकवता, का काय कसं करता, काय खाण्याचं काय? रेसिपीज मी शिकवत नाही, पण मला स्वतःला वेगवेगळ्या रेसिपीज करून बघायची आणि म्हणजे पाहुणचाराची आवड आहे. म्हणजे आम्ही योग्य घरी आलो. अगदी जरूर. बरं, पण तुम्ही जे पदार्थ आता शिकवताय ते कोण कोण शिकवताय? मी आणि माझ्या सासूबाई आज आम्ही पदार्थ दाखवणार आहोत. मी आज स्वीट कॉर्न खोबरा पराठा. आम्हाला फक्त उसळ माहितीये आणि एक प्रकारचा पुलाव माहितीये, कारण आम्ही सारे खवय्येमध्ये आम्ही केला होता. ह्या दोनच गोष्टी मला पावट्याच्या येतात. तर आता काय शिकवणार मला? पावट्याचे रोल. पावट्याचे रोल्स तेही शिकूया. मग पहिलं काय शिकवलं? मी आधी मका आणि खोबऱ्याचे पराठे. मका आणि खोबऱ्याचे पराठे. ग्रेट. म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला जेवणासाठी होऊ शकतो, नाश्त्यासाठी होऊ शकतो. तर मग आम्हाला डिटेल मध्ये साहित्य सांगा त्याचं. हो, साहित्य द्या. डाळीचे पीठ, कणिक, भिजवून वाटलेली मुगाची डाळ, ओल्या नारळाचा चव, मक्याच्या दाण्यांची पेस्ट, ओवा, आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता पेस्ट, हळद, मीठ, हिंग, जिरं. साहित्य लिहून झालंच असेल सगळ्यांचं. तर आता मला सांगा की ही तयारी जी तुम्ही केलेली आहे ती कसली गेली? हे आपण पराठ्याला वर जे कव्हर करणार आहोत त्याची तयारी आहे. आधी काय हवंय? आधी आपण कणिक घेऊयात. कणिक आणि डाळीचं पीठ आहे. प्रमाण काय असणार आहे दोन्हीचं? कणिक सगळी घ्यायची आपण, ही आहे ती, आणि डाळीचं पीठ थोडंसं घालायचं, 2-3 चमचे फक्त. अच्छा. डाळीचं पीठ पण मिक्स केलं की जरा कव्हर खुसखुशीत होतं. खुसखुशीत होतं ते. मला वाटतं 1/4 अगदी. अगदी थोडंसं घालायचं. अगदी थोडंसं? अगदी थोडंसं घ्यायचंय. आता मीठ चवीपुरतं घालायचं आपण. हळद, ते पण रंग छान येतो ना हळदीचा, म्हणून आपण हळद घालणार आहोत. ओवा, ओवा बऱ्यापैकी घेतोय आपण. हो, कारण ओवा हा पाचक आहे आणि त्याच्यामुळे. मग जिरं, थोडंसं जिरं अख्खं घातलं तरी चालतं, नाही तर मग वाटून घालावं. थोडीशी भरड हवी असेल तर तसं पण चांगलं लागतं. अख्खं सुद्धा चांगलं लागतं. आता पाणी, आधी तेल, थोडंसं तेल, थोडं बस. आणि नंतर मळताना आपण वरून तेल घेणार आहोत. अच्छा, मळून झाल्यानंतर कणिक करतो तसं? कणिक तुम्ही सांगा. हो, थोडं चालेल. बस थांब.
आता आपल्या नेहमीच्या पराठ्यांचं आपण जसं करतो तसं ते कव्हर आपण करून घ्यायचं आणि नेहमीसारखीच आपण पोळ्यांची कणिक भिजवतो ना तेवढंच घट्टसर घ्यायचं. अच्छा. थोडं पाणी हवंय. हा, हे असं मळून ठेवायचं. म्हणजे मग जरा एक अर्धा तास आधी मळून ठेवलं ना की खुसखुशीत होतात आणि छान लागतात. आणि हे म्हणजे शिळे झाले आपल्याला कुठे ट्रिपला वगैरे सुद्धा एकदम छान मस्त. एवढं खमंग असल्यानंतर त्याच्या बरोबर सुद्धा काही गरज नाही केचप आणि काय चटणीची वगैरे. हा, आता हे पीठ तयार झालेलं आहे आपलं पारीचं. तर आता हे आपण बाजूला ठेवू आणि सारणाची तयारी करूया. कव्हर झालेला आहे. आता तुम्हाला माहिती आपण सारण बनवून घेतोय आणि सारण आपलं शिजवून बनवायचं. ठीक आहे. पण हे जे आपण घेतलेलं आहे दोन्ही, तर हे मका आहे ना, हा क्रश केलेला. हा, मका आहे. आणि हे मुगाची डाळ आहे. पण भिजवून वाटलेली आहे आणि हे पण शिजवून केलंय काय? नाही, भिजवून वाटलेली आहे. मुगाची डाळ भिजवली आणि वाटली. हे कसं केलंय? आणि मक्याचे दाणे डायरेक्टच मिक्सर मध्ये पेस्ट केली त्याची. शिजवून वगैरे नाही, शिजवून नाही घेतलं. म्हणूनच आता आपण परतवून घेतो. बरं, मग ते चांगलं कोरडं करून घेणार. हो. आधी काय हवंय? मक्याची पेस्ट हवी. स्वीट कॉर्न घेतला आपण ना? स्वीट कॉर्न थोडस परतते मी. आता मुगाच्या डाळीची पेस्ट घालूयात. याचं पण काही प्रमाण आहे का? साधारण दोन्ही सारखं घेतले तरी चालतं, कारण दोन्ही पौष्टिक गोष्टीच आहेत. त्यामुळे तर वाटीभर म्हणजे मुगाची डाळ आधी भिजवून घ्यायची. भिजवलेली वाटीभर झाली पाहिजे त्याची पेस्ट घ्यायची. ओके. आता आलं लसूण पेस्ट. आता ह्याच्यात आलं लसूण कढीपत्ता आणि मिरची अशी पेस्ट बनवलेली आहे. कढीपत्ता पण घेतला? हो. अजून थोडी लागेल. हो, सगळी लागेल ती, कारण बऱ्यापैकी आपली. हो. आणि ते असं खमंग तिखट चमचमीत छान लागतं ना. हा, थोडासा. हो, थोडासा. थोडाच ना, कारण त्याच्यात पण घातलं आपण ना. आणि मीठ पण आता घालायचंय. हिंग पण ना? हा, हिंग एवढं घेऊ? हो, चालेल. आणि मीठ आपल्याला कसं खारट चव तसं चवीपुरतं घालायचं. थोडं लागेल अजून. आणि आता खोबरं. अच्छा. आता ह्याच्यात नारळाचा चव घालायचा बऱ्यापैकी, त्या छान लागतात. म्हणजे एक्स्ट्रा चटणीची गरज नाही म्हणजे पण तरी आपण करणार आहोत. सॉस किंवा हे सगळं आलं ना त्याच्यात? सगळं आलं. आणि आळलं पण नाही, पटकन लगेचच होतं हे, वेळ लागत नाही याला. एक वाफ, अगदी जर खूप पातळ झालं तर वाफ आणायची, नाही तर गरज नाही तर परफेक्ट झालं. अगदी छान पुरणासारखं सारण तयार होतं. आणि मग पारीत भरून हे करायच्या, लाटायच्या पोळ्या आणि तेलावर. मस्त. खरंच खूप हेल्दी असा हा ऑप्शन आहे. आणि असा वास सुद्धा टेम्पटिंग आहे. छान झालेलं. तर आता लाटायची तयारी करा. दोन्ही झालं आपलं? हो, झालं. सारणही झालं. असं छान गोळा झाला की झालं तयार, रेडी. अगदी परफेक्ट झालं. आणि कव्हरही तुम्हाला माहिती झालेलं आहे. तर आता आपण ते भरायचं आहे ना आणि पराठे लाटायचे. हा, ठीक आहे. त्याची तयारी. दोन्ही गोष्टी तयार आहेत, कव्हर पण आणि सारण पण. तर आता लाटी देऊ तुम्हाला? हो, चालेल. आणि पीठ लागेल ना लावायला? हो. पुरणाच्या पोळीसारखं आधी त्याला हे करून घ्यायचं. थोडस लाटी हाताने वाढवून घ्यायची. त्याच्यामध्ये हाताने असा गोळा करून भरणार आहे मी. देऊ काढून? हो, चालेल. अजून थोडासा बसेल. अच्छा, बऱ्यापैकी मावतोय त्याच्या. पुरणाची पोळी जशी करतो ना त्याच पद्धतीने पुढे येतात. मस्त. असं भरायचं आणि हे चांगलं असं भरवून घेऊन बंद करून घ्यायचं. मोदक करून मोदक चांगलं पुरणाच्या पोळीसारखंच. आणि कणकेवर लाटून घ्यायची पोळी ती आपल्याला इथे पण भुरभुरायला लागेल ना. हा, बस. आता ह्याच्यावर आणि हा पराठा लाटायचा. तुम्ही काय जाडसर ठेवताय? थोडासा छान लागेल. हा, जाडसर खुसखुशीत होतो. ठीक आहे. आणि मग नंतर तेलावर परतणार? तुपावर? नाही, तेलावर. हा. आणि आपल्याला आवडत असेल तर बटर वापरलं तरी चालतं.
काय वाईट लागणार आहे, मस्त. आणि नाहीतर आपल्या इथे राजगुरुनगरमध्ये तूपही छान मिळतं. तूपही छान मिळतं, तर तिथेही वापरलं तरी चालेल. तर ठीक आहे, मग आपण आता तो पराठा जो आता बनतोय तो परतण्याची तयारी करूया. आणि मुलं अगदी आवडीने खातात. येस. अजून आणि मग त्यांच्या ह्याच्यात प्रोटीनची जी काही कमतरता वगैरे असते ती पण राहत नाही. फुल मिल आहे, अगदी सगळंच आहे याच्यात. ठीक आहे, म्हणजे एका डिश मध्ये तुम्हाला सर्व कॅलरीज. बरोबर. ठीक आहे, आता भाजूया तो आपण चांगला. हो चालेल. आता आपण हा तेलावर भाजून घेऊयात. वरण घालणार. हा, वरून घालणार आहे. थोडासा गॅस मोठा ठेवायला सुद्धा हरकत नाहीये. ऍक्च्युली हा एक पराठा किंवा 2 पराठे म्हणजे जेवण आहे. अगदी पूर्ण पोटभरीचं आहे हे. तर त्यामुळे डेफिनेटली करायला काहीच हरकत नाहीये. खाऊ दे छान तांबूस. आणि पौष्टिक व्हॅल्यू म्हणजे पौष्टिकता जर बघितली तर खरंच खूपच छान आहे याच्यामध्ये. आणि इथे मक्याचे दाणे पण चांगले मिळत असतील ना? अगदी फ्रेश मक्याची कणसं मिळतात. हा, मस्तच लागेल मग त्याचं. मक्याचे खरंच कितीतरी पदार्थ आपण करू शकतो ना. तर आता हा पदार्थ मिळाला आपल्याला ना, तर मस्त दिसतोय. झालाही छानच असणार आहे तो. तर तुम्हालाही तो शिकायचा असेल, करायचा असेल तर त्याचं साहित्य आणि कृती लागेल, लिहून घ्या. स्वीट कॉर्न व खोबऱ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, गव्हाचं पीठ, भिजवून वाटलेली मूग डाळ, ओलं खोबरं, मक्याच्या दाण्यांची पेस्ट, ओवा, आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता पेस्ट, हळद, मीठ, हिंग आणि जिरं. कृती: प्रथम एका बाउल मध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं बेसन, मीठ, हळद, ओवा, जिरं आणि पाणी घालून पीठ भिजवून अर्धा तास ठेवून द्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मक्याच्या दाण्यांची पेस्ट, मूग डाळीची पेस्ट, आलं, लसूण, कढीपत्ता, मिरची पेस्ट, ओवा, मीठ, हिंग आणि ओलं खोबरं घालून सारण वाफवून घ्यावं. भिजवलेल्या पिठाची पारी करून त्यामध्ये सारण भरावं आणि पराठा लाटून घ्यावा. तुपावर खरपूस भाजून पराठा सर्व्ह करावा.